गुड मॉर्निंग सगळ्यांना. शुभ सकाळ. सकाळचं नाही, आता 9 वाजल्यात पार. कुठलं भाकरी करायच्यात ना? गाण्याला तिथंच आहे की आता पुढं. आली मी. सगळ्यांना गुड मॉर्निंग. शुभ. आता ही रात्री एकदम असं ही चकाचक केलंय बरं का. तुम्हाला आता ही इथपर्यंत सगळं गुरांना वज पण काढून ठेवल्यात गईला तिकडे. ही अशी छान सगळं स्वच्छ करून घेतलंय. कपडेही धुवून झाल्या, धार काढली, गईला खायला टाकलं आणि सांडग्याचं पीठ मळायचं सकाळ सकाळ मळून ठेवलं. आत्या म्हणतात भिजते मस्तपैकी. आज मिठाचं वांगं केलंय, खारं वांगं छान असं. आज हाय शनिवार, पोरं गेली सगळी शाळेत. मामाच्या आईचं आमच्या काय खुटरुटू चाललंय काय. मला घालायला धुवून द्यायचंय वय. चला दूध वाटायचंय, दूध गाळायचे, धार काढून आणलेली. वांगले आटलं नाही कुणी पोरं ही हाय ते. होय बघा कसं काय खारं वांग केलंय छान छान असं. सगळं कच्चं साहित्य टाकलं होतं, वाढू झालं, शिजायला घातलं होतं. इथं चाळण होती, कुठे गेली. वतायचंय, लय पीठ म्हणायचंय मोठं नाही, एकदाच मळा ते परत न काय होतंय संध्याकाळ थोडं. काल जेवढं मळ होतं त्यापेक्षा आणि 3 वाट्या जास्त घ्या. हाय का नाही मामाच्या. लसूण ही सोडलाय, बारीक करायचा राहिलाय. हो का, धार काढून आणली या. आणि कुठं बापू संध्याकाळून यायच्यात ना वाटतं. सोडवा येते का भिगवणला. मग रोई पाटील सोडवलं जमन का. मग आम्ही दोघं तसंच कुरिअर टाकून तुम्हाला सोडून जाते. मी पिशवी धरून. काय झालं, आमची मोठी सकाळी त्यांना उशीर पण झाला आणि मोठी गाडी नेमकी पंक्चर झाली. आता ही म्हणला स्कूटी जायचं होतो पण यायच्यात बापू लवकर म्हणल्या, मग कशाला डबल. मग त्याला नाही येत गर्दीत नाही एवढी ही चालवाय पिशवी. मला नाही जमत अजून. मी तिथे रानात एकदा 2दा चक्कर मारली होती. अजून गाडी फिरवायला टायमिंग आहे का. पोरं शाळेत जाते ती, गाडी घेऊन जाते ती. मला तरी आहे का सकाळचं एवढी टायमिंग की गाडी फिरवून शिकावं म्हणून. होय आत्या सकाळ कुठलं सगळं हो काही आवरायचं पडलंय. का आता दूध घालायला कोण नाही. आज शनिवार म्हणले की पोरं गेली शाळेत. आता दूध घालायला चालली डोक्यावर. हा झालं पीठ मळायचं. सांडग्याचं पीठ मळताना चला आता काय काय टाकता सांगा बरं. सांडग्याचं पीठ लसूण, जिरी, तरी पावडर, मिरची, हळद, परत लसणाची चटणी प्युअर लसणाची. आणि लसूण पण वेगळा, जिरी वेगळी, लसणाची चटणी वेगळी, थोडी तरी पावडर, परत हळद, अशा प्रकारे मीठ. का तिथे लसूण ठेवलाय, द्या इकडे. ती तुम्हाला लसूण वाटून देते. इकडे आमच्या भाकरी करायच्या चालल्या. ती दार उघडू का. लय दूर व्हायला लागलाय घरात. घरी असती तर अण्णा माझा कधी दूध घालायला गेला असता. वांग शिजत होतं म्हणून भाकरी करायला उशीर झाला. तर हे कालचं सांडगं सगळं घातलेलं हो का. अजून हे बाहेर सगळं न्यायच्यात, परत वाळू घालायच्यात, कुरिअर टाकायचं तरी राहिलं. ती गाडी पंक्चर झाल्यामुळं ते म्हणलं राहू दे तुझी तू जा, किंवा मी सोमवारी घेऊन जाईल. पण नाही ना, सोमवारी घेऊन जाऊन कसं जमल. कारण का आज शनिवार, उद्या रविवारचं बंद असतं. आज संध्याकाळून जरी गाड्या भरून गेल्या तरी सोमवारी किंवा मंगळवारी सगळ्यांचं पोहोचून जाईल. परत 5-6 जणींची आहे. आणि आता फक्त अर्धा किलो हरभऱ्याची भाजी राहिली. जर कोणाला पाहिजे असेल तर अर्धा किलो भाजी मिळेल बघा. फक्त एवढीच राहिली, अर्धा किलो बरोबर मोजून ठेवलेली आहे. आता हरभऱ्याची भाजी संपली. बघू आणि काय घावली थोडीफार तर आणून खुडीन. कारण का आता हरभऱ्याला पण घाटा आल्यात. पण कडचं काय बारीक हरभरा राहिलेला आहे, त्याचं काय घावली तर घावली. तेवढीच थोडीफार कुणी राहिलं असलं तर त्यांना देईल मी. पण आता सध्या तर संपली. आता फक्त लसूण आणि सांडगे पटापटा मिळतील. आणि मामाच्या आईला काही दम निघा नाही. मामाच्या आई म्हणली थांबा कणिक भिजती या, मी करती भाकरी. मला जायचं दूध घालायला. काय करता, पोरं असते तर दूध घालून आली असते. पीठ मळताना पण ती सगळं व्यवस्थित मळावं लागतंय तर सांडगं चांगलं होतं, चव चांगली लागती. मांजरीला पण दूध ठेवले.
दूध घेऊन डोक्यावर मस्त जाऊ का करताय लसूण बारीक मांजराला आणि एकदा दूध ठेवलं दूध घातली येते पळत जाऊन दूध घालून आता कोण जायचं पोरं शाळेत नाही 12 वाजता तर वर डेअरी बंद व्हायची की मग आपल्या जवळ घरची आहे मग काय जमतं होय कवर पण कुत्र्यांचा असं मस्त आराम चाललं ते पिपळाचं पान बघा किती पिकले सगळा पाला संध्याकाळपर्यंत पडेल बघा द्या बाय सगळ्यांना गुड मॉर्निंग सकाळ कसा वाटला व्हिडिओ सगळ्यांनी सांगा कमेंट करून बरंच काय 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 चालू असतं नेक्स्ट व्हिडिओ पहा